पाक विरोधात रशियाचा भारताला पाठिंबा। पुतीन येणार, पाक बेचिराख होणार। महासत्तांचा भारताला पाठिंबा, पाकची डोकेदुखी वाढली। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडतायत। अमेरिका आणि रशिया या महाशक्तींनी उघडपणे भारताला पाठिंबा दिलाय। दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेचं महाशक्तींनी समर्थन केलंय। त्यामुळे राजनैतिक पातळीवरच नव्हे तर सामरिक सहकार्यानं भारतानं पाकची डोकेदुखी वाढवली आहे। त्यात अमेरिकन संसदेचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी भारताला पाठिंबा देत थेट शस्त्रास्त्र पुरवणार असल्याचं सांगितलंय। A critically important relationship for us, and such a large population and such an important country. And India has to stand against terrorism there as well. We'll do everything we can in the U.S. to support those efforts, and I think that's all part of this relationship as it develops. The Trump administration clearly understands the importance of that relationship and clearly understands the importance of the threat of terrorism. And so I think if that threat is increased, I think you'll see the administration, my belief is that they will focus more energy and resources and time to help assist with that. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला। यामुळे पाक विरोधात भारताला कोणी पाठिंबा दिलाय आणि पाक कुणाच्या जीवावर नसत्या उठाठेवी करतोय तेही पाहूया। रशिया, अमेरिका, इस्रायल, फ्रान्स, अफगाणिस्ताननं भारताला पाठिंबा दिलाय, तर पाकिस्तानला चीन, तुर्कस्तान, अझरबैजाननं पाठिंबा दर्शवलाय। भारत आणि पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला 5 देशांनी पाठिंबा दिला, तर पाकला भारताच्या शत्रू राष्ट्रांनी म्हणजेच केवळ 3 देशांनी पाठिंबा दिलाय। युरोपियन युनियननं देखील या हल्ल्यानंतर दुःख व्यक्त करत भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला पाठिंबा दिला, तर इस्लामिक राष्ट्रांमधील प्रमुख राष्ट्रांनी पाकला सुनावत भारताला समर्थन दिलंय। मोजक्याच देशांनी पाकला पाठिंबा दिलाय। रशिया आपण पाहिलं आहे की हे आपलं ट्रेडिशनल दोस्त आहे आणि ह्यांनी ऑल वेदर फ्रेंडशिप आपल्याशी निभावली आहे। आपण पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला जरूरत पडली तेव्हा तेव्हा रशियाने आपला पाठिंबा दिला आहे। ते शस्त्र असो, अस्त्र असो, गोळा बारूद असो किंवा फिजिकल आणि इमोशनल सपोर्ट असो। आणि जेव्हा अमेरिका आणि रशिया आपल्याबरोबर उभे आहेत तर कमीत कमी 3/4 ऑफ द वर्ल्ड इज विथ इंडिया। युद्धाची भाषा करणं आणि युद्ध करणं यात जमीन आसमानाचा फरक असतो। मात्र या युद्धाचे थेट परिणाम भूराजकीय संबंधांवर होतात। त्यामुळे आर्थिक गणितांपेक्षा जागतिक राजकीय संबंध मजबूत करण्याकडे भारताचा नेहमीच कल राहिलाय आणि म्हणूनच जागतिक महासत्ता अमेरिका आणि रशियाचा भारताला पाठिंबा मिळतोय। त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झालीय। तरीही चीनी बॉम्ब घेऊन तुर्की आणि अझरबैजानच्या फुसक्या बळावर युद्धाची भाषा पाक करतोय ते पीओके स्थित दहशतवाद्यांचे अड्डे वाचवण्यासाठीच की काय, अशी शंका उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।